लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांमध्ये मोठी चुरस रंगणार आहे। याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील दोन मोठे पक्ष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फूट। या फुटीमुळे राज्याचा आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। अशातच राज्यातील अनेक मतदारसंघांचे प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळणार आहे। यापैकी एक म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघ। गेल्या अनेक दिवसांपासून माढ्यात उमेदवारीचा तिढा कायम आहे। भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यामुळे मोठे नाराजी नाट्य समोर आलं। अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी माढ्यासाठी त्यांच्या मनातील उमेदवाराचं नाव सांगितलेलं आहे। संपूर्ण बातमी पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे निर्माण झालेली नाराजी अद्याप कमी होताना दिसत नाही। माढ्यात मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर हा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही। अशातच भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जाहीर केलेल्या उमेदवारीमुळे माढ्यात मोठं नाराजी नाट्य अजूनही सुरूच आहे। अशातच शरद पवारांनी आता माढ्यातून कुणी लोकसभा निवडणूक लढवावी हे सांगितलंय। माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी ही माझी वैयक्तिक मागणी आहे, असं शरद पवार आज बारामतीत बोलताना म्हणाले। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। माढ्याची जागा महादेव जानकर यांनी लढावी ही माझी वैयक्तिक मागणी आहे, मात्र सगळ्यांनी ऐकलं पाहिजे। ज्योती मेटे यांच्या संदर्भात अजूनही निर्णय झालेला नाही। आमच्याकडे आणखी लोक येतील, महायुतीची जागा निश्चित झाल्यावर आणखी माणसं येतील, असं शरद पवार म्हणालेले आहेत। तसंच यावेळी बोलताना यापुढे आपण कधीच निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। आपण माढ्यातून निवडणूक लढवणार नसल्याचं शरद पवारांनी सांगितलेलं आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।